पुऱ्या किती छान फुगलेल्या आहेत बघा। तुम्हाला मी एक पुरी तोडून दाखवते, किती क्रिस्पी झालेली आहे। मी भाजी खुडून घेतलेली आहे, कापून नाही घेतलेली आहे, कारण आपल्याला ही मिक्सरमध्ये ग्राइंड करायची आहे। तर ही भाजी मी 3-4 पाण्याने धुतली आहे, थोडीशी मिठाच्या पाण्यात सुद्धा ठेवली होती मी, आणि स्वच्छ अशी पालेभाजी धुवून घेतलेली आहे। ही भाजी अशी जर कपाने तुम्ही मोजली खुडलेली ती 2 कप होईल, आणि कापून घेतली तर 1 ते 1.25 कप होईल। गॅसवर कढई ठेवली आहे, आणि कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकत आहे। जास्त तेल टाकायचं नाहीये, तेल गरम होऊन द्यायचं आहे। आता मेथीचा सीझन चालू आहे, तर मी तुम्हाला आज मेथीच्या पुऱ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे। ह्या पुऱ्या खूपच छान टेस्टी लागतात। प्रत्येक सीझनला प्रत्येक फळ, प्रत्येक भाजी ही खायला पाहिजे। एकच सारखी रेसिपी आपण केली, तीच भाजी केली तर मुलं कंटाळतात, तर त्यांना काहीतरी चेंज वगैरे खाण्यामध्ये असावं, आणि हिरव्या भाज्या त्यांच्या पोटात जाव्या म्हणून आपण अशी ही मेथीच्या पुऱ्या केल्या तर मुलं आवडीने खातात। ह्या पुऱ्या खूप छान चवीला लागतात। 1 चमचा तेल गरम झालंय, 1 चमचा मी जिरं घालत आहे। गॅस लो ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे धने घालायचे, 10 पाकळ्या मी लसणाच्या घालत आहे, आणि 7-8 हिरव्या मिरच्या फ्राय करायचंय। थोडंसं पाव चमचा हिंग, थोडंसं हे परतायचं आहे, म्हणजे कच्चापणा थोडासा गेला पाहिजे असं इतकं जाळायचं नाहीये। थोडंसं परतलं की याच्यामध्ये चवीला थोडंसं मीठ घालायचं आहे, धुवून घेतलेली भाजी घालायची। तर ही भाजी आहे ती आपण फास्ट गॅसवर शिजवून घ्यायची आहे। ह्या मेथीच्या पुऱ्या तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता, मुलांना टिफिनला देऊ शकता। ही जी आहे पुरी ही तर नुसती पण खायला छान लागते, चहा बरोबर पण चांगलं लागते खायला, किंवा टोमॅटो सॉस बरोबर चांगली लागते। चिंच गुळाची गोड चटणी असते त्याच्याबरोबर छान लागते खायला, पुदिन्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी, कशाबरोबर पण तुम्ही ही पुरी आहे मेथीची ती खाऊ शकता, किंवा अशी पण खाऊ शकता। ही खायला खूपच छान लागते। थोडंसं यातलं पाणी आटलं की आपण गॅस बंद करायचं। भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाहीये, कारण आपण पुरी पण तळणार आहे, मग मेथी एकदम जळून जाईल। तर भाजी एवढी अशी शिजली की आपण गॅस बंद करायचा आहे। आता मी गॅस बंद केलाय, आणि ही भाजी आता थंड होऊन द्यायची आहे। थंड झाली की भाजी जी आहे ती मी ग्राइंड करून घेणार आहे। ह्यामध्ये मी जे मसाला टाकले जसे जिरे किंवा लसूण आणि मिरची, जर तुम्हाला किती पाहिजे स्ट्रॉंग त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ही भाजी थंड होते तोपर्यंत आपण पीठ चाळून घेऊया। मी ते ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तुम्ही पूर्ण गव्हाच्या पिठामध्ये पण करू शकता, किंवा पूर्ण मैद्याच्या पिठामध्ये सुद्धा करू शकता, परंतु मी इथे दोन्ही अर्धा घेत आहे। पूर्ण गव्हाच्या पिठामध्ये जरी ह्या पुऱ्या केल्या तरी त्या छान लागतात। तर मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घेत आहे। मी ते दोन्ही अर्धा घेणार आहे। गव्हाच्या पिठामध्ये जर ह्या पुऱ्या केल्या तर त्या थंड झाल्या की पूर्ण नरम पडतात आणि जरा ऑइली लागतात। थोडी गहू आणि मैदा असं मिक्स पिठामध्ये जर पुऱ्या केल्या तर त्या चवीला पण चांगल्या लागतात, ऑइली कमी होतात, आणि त्या नरम सुद्धा पडत नाही। म्हणजे टिफिनला वगैरे तुम्ही घेऊन गेलात तर त्या अगदी मिळमिळीत होत नाहीत, त्या जराशा क्रिस्पी टाईप होतात। त्यासाठी आपण याच्यामध्ये मैदा घालायचा आहे। आता मी 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय। आता 1 वाटी मी मैदा घेणार आहे। हा 1 वाटी मी मैदा घेतला आहे। आता तो सुद्धा आपण चाळून घ्यायचा आहे। आता पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मी अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आपण भाजी सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे। तर मी 1 चमचा एक्स्ट्रा टाकणार आहे, कारण मला याच्यामध्ये तीळ आवडतात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। आता हे मिक्स करून घेतलं आहे। आपली भाजी थंड झालेली आहे,
आता ती मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. हे बघा मी भाजी घेतली आहे, थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायची आहे. हे बघा मी भाजी अशी वाटून घेतलेली आहे. तर ही भाजी आहे ती आपण या पिठामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे. एकदम फाईन वाटायची आहे. त्याच्यामध्ये जे जिरं किंवा धने जे आहेत ते असं लागता कामा नये, ते चांगले वाटले गेले पाहिजेत असे आपण वाटून घ्यायचं आहे. जर वाटताना तुम्हाला याच्यासाठी पाणी लागलं तर तुम्ही पाणी याच्यामध्ये वापरू शकता. सगळी भाजी ही काढून घेतलेली आहे. कच्च्या मेथीच्या पण पुऱ्या तुम्ही बघितल्या असतील केलेल्या, परंतु तुम्ही अशी फोडणी घालून केलेली जी भाजी आहे आणि त्याच्या केलेल्या पुऱ्या आहेत तर त्या एकदम खायला टेस्टी लागतात. त्याचा फ्लेवर एक वेगळाच आणि टेस्ट पण एकदम वेगळी छान येते. आता हे जे आहे भाजी ती पूर्ण पिठामध्ये आपण मिक्स करून घ्यायची आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीसं भाजी लागलेली आहे, तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून बोटाने मिक्स करून ते जे पाणी आहे त्याच पाण्यामध्ये मी पीठ मळून घेणार आहे. पीठ जरा घट्टच मळायचं आहे. जर तुम्ही पातळ मळलं ना पीठ तर मग ते पुऱ्या एकदम नरम होतील. जसं आपण श्रीखंड पुरीला किंवा बासुंदी पुरीला जसं पुरीचं पीठ जसं आपण घट्ट मिळतो तसंच आपल्याला हे पीठ पण जरा घट्टच मळायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये. हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे. छानपैकी कलर आलेला आहे हिरवा. मस्त असं घट्ट पीठ झालेलं आहे. आता थोडंसं याला तेल टाकून मळायचं आहे. ह्या पिठाच्या पुऱ्या तुम्ही तेल लावून सुद्धा करू शकता किंवा पीठ लावून पण लाटू शकता. पण जास्त पीठ लावून पुरी लाटू नका, नाहीतर सगळं तेलामध्ये पीठ पीठ होईल, तेल खराब होईल. हे बघा चांगलं पीठ मळलं गेलंय आपलं. 2-3 दिवस हे पीठ फ्रीजमध्ये सुद्धा राहतं किंवा तुम्ही डीप फ्रीजमध्ये पण 4-8 दिवस ठेवू शकता. म्हणजे कधी पाहिजे तेव्हा काढून करू शकता. खालती पण फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते 3-4 दिवस राहतं. असं नाहीये की हे केलं आणि आत्ताच्या आत्ता सगळं करायला पाहिजे. तुम्ही लागेल तसं, भूक लागेल तसं ताज्या गरम करून खाऊ शकता. आता ह्या बघा आपल्याला ज्या साईजचे गोळे पाहिजे, ज्या साईजच्या पुऱ्या पाहिजेत त्या साईजच्या पण गोळे करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर बाकीचं पीठ जर उरलं असेल, तुम्हाला करायच्या नसतील पुऱ्या, तर तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. मी तुम्हाला पुरी लाटून दाखवत आहे. अशी पुरी घ्यायची आहे. तुम्हाला किती जाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पुरी लाटून घ्यायची आहे. बघा तेल पण लावायची गरज नाही किंवा पीठ पण लावायची गरज नाही, पुरी अशीच लाटून जाते. जर वाटत असेल तर थोडासा तेलाचा हात तुम्ही लावू शकता. सगळ्या बाजूनी समान आकार म्हणजे समान जाडीची लाटायची आहे. कुठे जाड किंवा पातळ अशी नाही लाटायची. हे बघा मी तुम्हाला दाखवते अशी लाटले, अशी एवढीच आपण जाडी ठेवायची, जास्त जाड नाही करायची. तुम्ही एकदम सगळ्या पुऱ्या लाटून घेऊ शकता आणि एकदम फ्राय पण करू शकता. तिकडे मी स्लो गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापते तोपर्यंत मी पुऱ्या लाटून घेत आहे. हा बघा मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता मी या फ्राय करणार आहे. तेल तापलंय की नाही बघण्यासाठी याच्यामध्ये थोडासा गोळा टाकायचा आहे. बघा आपलं तेल तापलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पुरी घालायची आहे. पुरी एकदम स्लो गॅसवर नाही फ्राय करायची आहे, थोडासा मीडियम गॅसवर करायची आहे. स्लो गॅसवर जर आपण पुरी केली तर ती मग ऑइली होते, म्हणून थोडीशी ती मीडियम फ्लेमवर आपण फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा आपोआप स्वतःहून फुलायला लागले. आता ती पलटी करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी चांगली ती गोल्डन कलरची, म्हणजे खूप गोल्डन कलर नाही पण चांगली ती फ्राय व्हायला पाहिजे, कच्ची काढायची नाही. नाहीतर हिरवीच दिसायला पाहिजे, म्हणून तुम्ही जर कच्ची काढाल तर मग तशी पुरी चवीला पण चांगली लागणार नाही आणि कच्चं पीठ लागलं तर मग पोटात पण दुखण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरी अशी जराशी गोल्डन कलर आली की मग काढून घ्यायची आहे. सगळ्या बाजूने ती चांगली फ्राय करून घ्यायची. हे बघा त्याला गोल्डन कलर आलाय. आता मी ही पुरी काढून घेत आहे. अशाच मी सगळ्या पुऱ्या फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान फुगलेल्या आहेत, एकदम टम्मकनी, आणि बघा किती कडक पण आहेत.
जर तुम्ही गव्हाच्या नुसतं पुऱ्या केल्या ना तर त्या लगेच नरम पडतात. तर ह्या थोड्याशा क्रिस्पी होतात मैदा घातल्यामुळे आणि त्यामुळे टेस्ट पण छान लागते. अशाच फुगलेल्या पुऱ्या राहतात त्या. आता मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते. बघा, तुम्हाला मी एक पुरी तोडून दाखवते. किती क्रिस्पी झालेली आहे. आणि हे बघा,